गायीच्या पोटात एक खडा सापडतो. त्याची किंमत त्या पूर्ण गायीपेक्षा इतकंच काय तर सोन्यापेक्षाही जास्त असते. आंतरराष्ट्रीय बाजारात या खड्यासाठी चक्क लाखो रुपयांची बोली लावली जाते. पण प्रश्न असा आहे की एका प्राण्याच्या शरीरातील कचऱ्याला इतकी किंमत का मिळते? आपण जेव्हा गायीचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर दूध येतं किंवा शेती येते. पण सध्या जगभरात एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चा सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे गायीच्या पित्ताशयात म्हणजे गाल ब्लॅडरमध्ये तयार होणारे खडे. याला विज्ञानाच्या भाषेत कॅल्क्युलस बोविस म्हणतात आणि आपल्याकडे आपण याला गोरोचन म्हणून ओळखतो. तुम्हाला वाटेल की खडाच तर आहे, यात एवढं काय? पण किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. 2025च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात या खड्यांची किंमत प्रति 30 ग्रॅमसाठी साधारण $5,800 पर्यंत गेली होती. त्याचवेळी सोन्याची किंमत साधारण $5,200 होती. म्हणजे सोनं एका बाजूला आणि हा खडा एका बाजूला. तरीही खडाच महाग. एका गायीच्या मांसातून जेवढे पैसे मिळत नाहीत त्यापेक्षा जास्त पैसे तिच्या पोटातल्या एका खड्यामुळे मिळू शकतात. पण हे सगळं अचानक कसं घडतंय? नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. हे खडे नेमके काय असतात? हे काही नैसर्गिक दगड नाहीत जे गाय बाहेरून गिळते. हे तिच्या शरीराच्या आत तयार होतात. जेव्हा गायीच्या पित्ताशयातलं पित्त नीट वाहू शकत नाही तेव्हा तिथे काही घटक जमा व्हायला लागतात. यात बिलिरुबिन, कॅल्शियम आणि पित्त आम्ल असतं. हे सगळं एकत्र येऊन एक घट्ट गोळा तयार होतो. याला तयार व्हायला कित्येक वर्ष लागतात. म्हणूनच तरुण जनावरांपेक्षा वृद्ध जनावरांमध्ये हे खडे सापडण्याची शक्यता जास्त असते. पण गंमत अशी आहे की हे खडे प्रत्येक गायीत नसतात. हजारो गायींची तपासणी केली तर एखाद दुसऱ्या गायीत हा खडा सापडतो. हीच दुर्मिळता या खड्याला मौल्यवान बनवते. आता तुम्ही विचार कराल की एवढ्या महागड्या खड्याचं लोक काय करतात? शोभेसाठी तर नक्कीच वापरत नसतील. याचं उत्तर दडले चीन आणि हाँगकाँगच्या बाजारपेठेत. तिथे पारंपरिक औषधांमध्ये या खड्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. विशेषतः अंगॉंग न्यू हुआंगवान नावाची एक गोळी तिथे खूप प्रसिद्ध आहे. अर्धांगवायू, फिट्स येणं किंवा खूप ताप आल्यामुळे बेशुद्ध पडणं अशा गंभीर आजारांवर हे औषध रामबाण मानलं जातं. चीनमध्ये तर याला न्यू हुआंग म्हणतात आणि तिथे याची मागणी इतकी आहे की ती पूर्ण करणं कठीण होऊन बसलंय. चीन स्वतः हे खडे तयार करू शकत नाही कारण तिथल्या गायींचं प्रमाण आणि त्यांना मारण्याचं वय कमी आहे. त्यामुळे ते ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधून हे खडे आयात करतात. हाँगकाँग तर या व्यापाराचं मुख्य केंद्र बनलंय. 2019मध्ये तिथली आयात $75 दशलक्ष होती. ती 2023पर्यंत $218 दशलक्ष वर पोहोचली. तुम्ही विचार करा किती मोठी उलाढाल आहे ही. आता आपल्या भारताकडे वळूया. आपल्याकडे याला गोरोचन म्हणतात. पण आपल्याकडे याचा वापर केवळ औषधापुरता मर्यादित नाही. आपल्या संस्कृतीत गोरोचनाला आध्यात्मिक महत्त्व आहे. तुम्ही ऐकलं असेल की गोरोचनाचा टिळा लावल्याने वशीकरण होतं किंवा नशीब उघडतं. अनेक लोक गोरोचन आपल्या तिजोरीत ठेवतात जेणेकरून घरात समृद्धी येईल. तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा याचा मोठा उल्लेख सापडतो. पौराणिक कथा असं सांगते की इंद्राने 5 मौल्यवान खनिजं समुद्रात टाकली होती आणि ती प्राण्यांनी खाल्ली. त्यामुळे त्यांच्या शरीरात हे खडे तयार झाले. विज्ञानाला हे मान्य नसलं तरी लोकांची श्रद्धा मात्र पक्की आहे. आयुर्वेदात सुद्धा गोरोचनाला शीत गुणधर्माचं मानलं जातं. त्वचेचे आजार, विषबाधा किंवा मनाचे विकार यावर औषध म्हणून गोरोचनाचा वापर सांगितला गेला आहे. पण जिथे पैसा येतो तिथे गुन्हेगारी सुद्धा येतेच. या खड्यांच्या वाढत्या किमतीमुळे जगात काय चाललंय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. ब्राझीलमध्ये कत्तलखान्यांवर सशस्त्र दरोडे पडले आहेत. दरोडेखोर पैसे किंवा सोनं चोरायला नाही तर ते पित्त खडे चोरायला येतात. विचार करा, हे खडे वजनाला हलके असतात, त्यांना लपवणं सोपं असतं आणि किंमत तर सोन्यापेक्षा जास्त. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांसाठी हे सोपं साधन आहे. उरुग्वेमधलं एक ताजं उदाहरण सांगतो, जिथे 2 भावंडांनी मिळून चक्क $30 लाख खडे हाँगकाँगला स्मगल केले. ते कत्तलखान्यातल्या लोकांशी हातमिळवणी करायचे. गाय कापली की गुपचूप खडे काढून घ्यायचे आणि कुरिअरने बाहेर पाठवायचे. पोलिसांनी जेव्हा त्यांना पकडलं तेव्हा समजलं की त्यांनी या पैशातून चक्क आलिशान गाड्या आणि कोट्यावधीच्या मालमत्ता खरेदी केल्या होत्या. भारतात सुद्धा गोरोचनाचा व्यापार होतो, पण इथे एक मोठी कायदेशीर अडचण आहे. भारताचा वन्यजीव संरक्षण कायदा 1972 सांगतो की जंगली प्राण्यांचे अवयव विकणं गुन्हा आहे. आता गाय पाळीव प्राणी आहे, पण रानगवा किंवा बायसन हा जंगली प्राणी आहे. अनेकदा जंगली प्राण्यांच्या खड्यांना गोरोचन म्हणून विकलं जातं. जर तुमच्याकडे रानगव्याचा खडा सापडला
तर तुम्हाला अजामीनपात्र अटक होऊ शकते. म्हणूनच भारतात गोरोचन विकताना किंवा खरेदी करताना खूप सावध राहावं लागतं. अनेकदा ऑनलाईन वेबसाईटवर हे सर्रास विकलं जातं, पण त्यातलं खरं किती आणि खोटं किती हे सांगणं कठीण असतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खड्यांची गुणवत्ता. सगळेच खडे लाखो रुपयांना जात नाहीत. जे खडे गडद पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे असतात, पूर्णपणे अखंड असतात आणि नीट वाळलेले असतात, त्यांनाच जास्त किंमत मिळते. जर खड्याला बुरशी लागली असेल किंवा तो काळपट असेल तर त्याची किंमत एकदम कमी होते. म्हणूनच हे खडे गोळा केल्यानंतर ते सुकवण्याची एक खास पद्धत असते. त्यांना उन्हात सुकवता येत नाही, कारण ते तडकतात. त्यांना थंड आणि अंधाऱ्या जागी कित्येक आठवडे ठेवावं लागतं. विज्ञानाने आता यावर काही पर्याय शोधले आहेत. चीनमध्ये प्रयोगशाळेत कृत्रिम खडे तयार केले जातात. याला कॅल्क्युलस बोविस सॅटिवस म्हणतात. हे खडे दिसायला आणि गुणधर्मात नैसर्गिक खड्यांसारखेच असतात, पण तरीही जुन्या जाणत्या लोकांचा विश्वास नैसर्गिक खड्यांवरच जास्त आहे. त्यांना वाटतं की निसर्गात जे तयार होतं त्याची जागा प्रयोगशाळा घेऊ शकत नाही. यामुळेच नैसर्गिक खड्यांची किंमत अजूनही तेजीत आहे. आता एक प्रश्न असा येतो की 2025मध्ये या मार्केटमध्ये काय बदल झालेत? मध्यंतरी या खड्यांच्या किमती इतक्या वाढल्या होत्या की त्याला स्पेक्युलेटिव्ह फीवर म्हटलं गेलं. म्हणजे लोक निव्वळ नफ्यासाठी यात गुंतवणूक करत होते. पण आता चीनने काही नियम शिथिल केले आहेत. त्यांनी इतर देशांकडून सुद्धा आयात सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात थोडी स्थिरता येते. किमती आता थोड्या खाली आल्या असल्या तरी त्या अजूनही सोन्याच्या आसपासच आहेत. इतिहासातलं एक रंजक उदाहरण तुम्हाला सांगायला हवं. 1567मध्ये फ्रान्सचा एक प्रसिद्ध डॉक्टर होता, अँब्रॉइज पारे. त्यावेळी लोकांचा असा विश्वास होता की हे खडे कोणत्याही विषावर उतारा म्हणून काम करतात. डॉक्टरांना हे मान्य नव्हतं. त्यांनी राजाच्या परवानगीने एका कैद्यावर प्रयोग केला. त्या कैद्याला विष दिलं गेलं आणि नंतर हा खडा खायला दिला. पण दुर्दैवाने तो कैदी 7 तासात मरण पावला. यावरून डॉक्टरांनी सिद्ध केलं की हे खडे म्हणजे प्रत्येक विषयावरचं औषध नाही. तरीही आजही लोक यावर विश्वास ठेवतात. तुम्हाला काय वाटतं? एका प्राण्याच्या शरीरातला आजार म्हणजे तो खडा मानवासाठी इतका मौल्यवान कसा असू शकतो? ही निसर्गाची किमया आहे की मानवाचा वेडेपणा? आज ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनासारखे देश या व्यापारात कोट्यावधी रुपये कमवत आहेत. भारतात सुद्धा पशुधन खूप मोठं आहे, पण आपल्याकडे या व्यापाराबद्दलची माहिती आणि कायदेशीर प्रक्रिया अजूनही धूसर आहे. अनेक कत्तलखान्यात हे खडे फेकून दिले जातात किंवा कचरा म्हणून साफ केले जातात. पण ज्यांना त्यांचं मूल्य माहिती आहे ते लोक रात्रभर जागून या खड्यांची राखण करतात. ही एक अशी समांतर अर्थव्यवस्था आहे जी जमिनीच्या आत नाही तर गायीच्या शरीरात चालते. या विषयाचा अर्थ लावताना एक गोष्ट लक्षात येते की दुर्मिळता हीच जगातल्या सर्वात मोठ्या किमतीचं कारण आहे. सोनं दुर्मिळ आहे म्हणून महाग आहे, हिरा दुर्मिळ आहे म्हणून महाग आहे, आणि हा खडासुद्धा इतका दुर्मिळ आहे की हजारो गायींच्या जीवापेक्षा एका खड्याची किंमत जास्त ठरते. पण शेवटी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की गोरोचन किंवा हे खडे घेताना किंवा विकताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः भारतात, जिथे प्राण्यांशी संबंधित कायदे खूप कडक आहेत. तुम्ही कधी अशा खड्यांबद्दल ऐकलं होतं का? किंवा तुमच्या भागात गोरोचनाबद्दल काही वेगळ्या समजुती आहेत का? विचार करा. ज्या गोष्टीला आपण कचरा समजतो ती कोणासाठी तरी सोन्यापेक्षा महाग असू शकते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. ही चर्चा इथे संपते, पण विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.